आज पण फुल रेडी पोझिशनमध्येच आहे, पूर्ण रेडी वगैरे झालो आहे. आत्ताच जस्ट आंघोळ वगैरे गेली आहे, रेडी पोझिशनमध्येच आहे. फटाफट निघायचं आहे आता. तुम्हाला दाखवतो आता एक नवीन ड्रमर दाखवतो, म्हणजे अपकमिंग सून ड्रमर आहे हा. दाखवतो हा बघा. यावर्षी गणपतीत वाटतं हा राडा करणार आहे बघा. प्रॅक्टिस बघा त्याची. काट्या बघा कसे पकडले, स्टिक बघा. आता बघा सरळ गेल्या. तुलाच आज वाटतं जोगेश्वरी बिट्समध्ये जायचं वाजवायला. लवकर काय, युवराज भाई पण मगाशी झालाय, रेडी होऊन आलाय मगाशीच, आणि मी तर आत्ताच रेडी झालोय. अरे थांब ना भाई, ब्लॉग स्टार्ट करू दे. करू की नको की तूच वाजवत बस भाई. आता ड्रमरच झालाय खूप मोठा. ह्यालाच आता जायचंय वाटतं आज जोगेश्वरी बिट्समध्ये. आज जाणार आहे. एक थांबा आता, काय करू नको. चला आता ब्लॉग सुरू करूया. आज बघा मॅचिंग, शर्ट पण मॅचिंग आणि आपला गॉगल पण मॅचिंगच आहे. ऐकत नाही काय, राडाच फुल. चला आता ब्लॉग सुरू करूया. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व, मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं समजलंच आहे आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. आज आपण चाललोय भाईंदरला, मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता पाठपूजन सोहळ्याला. तर आज आपण जाणार आहे मी, युवराज आणि आपला अजून एक खास मित्र आहे प्रथमेश शेलार. प्रथमेश शेलार कोण तुम्हाला आता माहीत नसेल, तो पहिल्यांदा आपला फर्स्ट टाइम आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तो जो अमोल दादा होता पालखीच्या आपल्या 8 दिवसाच्या ब्लॉगमध्ये, अमोल दादा त्याचा सक्का भाऊ म्हणजे त्याचा लहान भाऊ, तो आपल्याबरोबर आज येणार. म्हणजे आज आम्ही 3 जण असणार. हर ब्लॉगमध्ये मी युवराजच दिसत होतो तुम्हाला. आणि एका लास्ट आजचा ब्लॉग आहे मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता पाठपूजन सोहळा. तर आज आम्ही 3 चाललोय. हर ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आणि युवराजच दिसलेलो, पण या ब्लॉगमध्ये मी, युवराज आणि प्रथमेश शेलार तो पण असणार आहे. त्यांनी मला कॉल केलेला की म्हणजे तू नेक्स्ट टाइम जाशील तर मला सांग की मी पण येईल. तर मी त्याला बोललो आता या टायमाला कॉल करून की ये. तर आज आम्ही 3 जाणार आहे. इथून आता आम्ही दहिसर स्टेशनला जाणार ट्रेननी. तिकडनं मग डायरेक्ट चालत या शेअरिंग कसं आहे ते बघूया. भाईंदर वेस्टला जायचं आहे आम्हाला, पण आम्हाला प्रॉपर ॲड्रेस माहिती नाही. तर आज आहे तारीख 6 जुलै. तारीख 6 जुलै आहे ना? 7 जुलै आहे ना? हा, आज 7 जुलै आहे. 6 आणि वाजले आहेत आता 2:30 झालेत. तर आता हे लोक कधीचे आले आहेत, 10 मिनिटं तरी झाले हे लोकांना येऊन. तर आता आम्ही निघतोच आहे, फटाफट रेडीमध्येच आहे. आता हे लोक टाइमपास करत होते घरी येऊन. तर आता फटाफट निघतो आम्ही लोक. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत सोबत राहा. तर भेटूया आता निघताना डायरेक्ट. तोपर्यंत सगळं सांगितलंय ते करून घ्या, सबस्क्राईब वगैरे, कमेंट वगैरे. तर चला आम्ही पण इकडनं निघतो. फायनली गाईस दहिसर स्टेशनला आलो आहे आणि मी, युवराज आणि प्रथमेश आम्ही 3 आहेत. आणि तुम्हाला एक सांगायचं विसरलो, तिकडे जो मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता आहे तिकडे खास आकर्षण जोगेश्वरी बिट्स आहे. तर आज खूप मजा येणार आहे तुम्हाला जोगेश्वरी बिट्सचं वादन ऐकून पण. आणि पुणेरी वगैरे पण आहे, ते तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दिसेलच. पत्तू बघा, प्रथमेश नाव आहे, पत्तू बोलतं. आणि अजून एक दाखवतो, हा बघा. आता जाऊया, ट्रेन पकडूया. विरार लागली आहे, विरार पकडूया. फास्ट नाही, स्लोच आहे. म्हणजे विरार पकडूया, डायरेक्ट भाईंदरला उतरूया आणि तिकडनं आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तोपर्यंत सगळं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, लाईक बिक करून ठेवा. तोपर्यंत आम्ही भाईंदरला पोचतो. फायनली आपली ट्रेन आली आहे. विरार स्लो आहे, हीच पकडूया आपण. नाही गर्दी नाही, टेन्शन नको घेऊ, तुला भेटणार, जागा भेटणार. हां, बाहेर लटकायचं नाही, हे बाहेर लटकायचं नाही. हां, जागा आहे, आतमध्ये बसायचं लहान. अरे भाई धक्का काय देतं. चला ही ट्रेन आहे, या ट्रेनमध्ये जाऊया फटाफट भाईंदर. आता आहे काय गर्दी? हाच डबा पकड, हाच पकड पकड. अरे काय त्या साईडला येईल काय? हा बघा लटकतोय. हां इथे दे ना. हे तुला लटकायला नाही बोलले ना? चल आतमध्ये. बरोबर ना? गलत नाही, आम्ही पण आतमध्ये चाललोय, ब्लॉगसाठी आलोय.
फायनली आपण पोचलो आहे भाईंदर स्टेशनला. आता वेस्टला चाललो आहे आम्ही. तर आता इथून बघूया रिक्षाने जायचं आहे की चालत जायचं आहे, कसं जायचं आहे बघूया. रिक्षाने चला, रिक्षाने बघूया कसं काय. ब्लॉगमध्ये सोबत राहतो पण तर आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग. राधा कोण खाणार बडीशॉप. ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, खातोय म्हणून. दाखव रे भाई, राधाच खातोय. दाखवतो, कागज दाखव. हा बघा, राधाच आहे. चला आता रिक्षा वगैरे काय पकडूया आणि डायरेक्ट लोकेशनवर. चांदमिल नगर ना, चांदमिल नगर. बघूया, आम्ही तर फर्स्ट टाईम चाललो आहे, माहीत नाही आता आम्हाला कुठे लोकेशन आहे. आता इथे बाहेर जाऊन आपल्याला माहीत पडेल कसं जायचं आहे काय आहे. रिक्षानेच जाणार आहे आम्ही असं डिसाईड केलं आहे. शिवाय घातलेलं युवराज खरं पडला. युवराजने बडीशॉप दिलं तर वाटतं मनात ना शिव्या घातल्या 4 की कशाला खाल्ला आमचं. तुला घेऊन देतो पुढेच. किती 10-20 किती पाहिजे बोल फक्त. चला आता जाऊया. आता स्टेशनच्या बाहेर आधी पूर्ण जाऊया आणि मग भेटूया तुम्हाला. फायनली आता रिक्षात आम्ही आलो आहे, आम्ही तिघंच आहे. तर आता आम्ही काय चांदमल नगर ना, चांदमल काय समजत नाही ते चांदमिल नगर की चांदमल नगर. तर रिक्षात बसलो आहे. 5 मिनटं लागतील, 5 ते 10 मिनटं पोचायला. शेअरिंग रिक्षा इकडे बंधू असतं बघा, त्याला बघा युवराजला. आता फटाफट पोचूया लोकेशनला. आता टाईम पण मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता. हां, मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता. टाईम काय झाला आहे? 3:40 झाले, म्हणजे पोचेपर्यंत समजा 4 वाजणारच. आता तिकडे बघूया कसं काय जायचं आहे आपल्याला. चांदमल नगर दत्त मंदिरच्या लोकेशनला जायचं आहे. तिकडनं मग बघू कसं काय, चालत किती लांब आहे या कसं काय. सोबत राहा आपल्या ब्लॉगमध्ये, लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत आम्ही पोचतो तिकडे. भाई आम्ही 4 पण नाही वाजलेत आणि आम्ही 4च्या अगोदरच पोचलो आहे. आम्ही तिघं आता असं म्हणजे कंटाळा येतो आहे ना. JBचा शो म्हणजे जोगेश्वरी बीचचा शो 5-5:30 वाजता सुरू होणार आहे. आणि आम्ही किती वाजता पोचलो आहे? आम्ही 4 पण नाही वाजलेत ना, 4 पण नाही वाजलेत आणि लय लवकर आलो आहे. आम्हाला वाटलं चालू होईल कारण का बॅनरवर 3 वाजता सुरू होणार असं लिहिलेलं. तर आम्ही त्या हिशोबाने आलो. आता बघूया किती टाईम लागेल. सर हाँ, कितने बजे चालू होएगा? 3 बजे लिखा था, आप लोग 3 बजे पहुँचे. कब से बैठे हम लोग? अरे कोई नहीं. अब ये मंडल की हो, ये आप इधर के मंडल के एक मित्र भेटला आम्हाला. या मंडळाचे आहेत ना, एक आपले सदस्य भेटले. त्यांनी सांगितलं 3 सांगितलं पण 4 वाजेपर्यंत सोडून. पहिले पूजा होएगा ना अभी पाठ का, उसके बाद फिर होईल. तर ह्या लोकांनी आता आम्हाला सांगितलं आहे कसं काय. तर आम्ही खूप लवकर आलो आहे. आता बघू. नाही चलेगा. तर आता आम्ही इथं आलो आहे ना, तर आता बघूया. आता नाश्ता करायला जातो आम्ही. आता आम्ही नाश्ता करायला जातो आणि बघूया परत इकडे येऊया. पण आता जरा फिरूया आधी, फिरूया, नाश्ता बिष्टा करूया. काय धमाल मस्ती आपल्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. आणि मग काय ते पुढे आपण निघूया. शूट तर आज पण एवढा पोपट मोठा झाला आपला, खूपच मोठा पोपट झाला. 3 वाजता लिहिलेलं बॅनरवर. 3चे ते दादा बोलले की 4 पण होतात आणि मग बँजो वगैरे ढोल ताशा पथक स्टार्ट होतात. वाजणार 6-6:30 वाजणार. इथे तयारी चालूच आहे सगळ्यांची जोगेश्वरी बीचची. आलेले आहेत सगळे आणि इथे पण पार्टनर ना आले अजून. हे बघा पोरं मंडळाची कामं वगैरे करतात. जोगेश्वरी बीचचा टेम्पो आणि त्या लोकांचं पण लाइटिंग स्टँड बिंडचं चालू आहे. आणि हा दादा आपल्याला भेटलेला. या दादाचं नाव विचारूया. भाई आपका नाम क्या है? कोई नहीं अपना ब्लॉग. आपका नाम क्या है? वन साइड जीवन ब्लॉग्स. तेरा नाम क्या है? प्रथमेश शेला. नाइस टू मीट यू. तेरा नाम क्या है? जीवन भामद. और चैनल का नाम वन साइड जीवन. सब्सक्राइब करना, पक्का जरूर है. बेल आइकन भी प्रेस करना. सब शेयर सब. अभी हम लोग भी जरा बाहर जाके आते हैं ऐसे टाइम पास. तर चला आता बाहेर जाऊया, जरा नाश्ता वगैरे फिरूया आणि मग परत येऊया इकडे. हे बघा अजून एकदा दाखवतो. काय तयारी अजून सुरूच आहे म्हणजे. चला आता जाऊया बाहेर, नाश्ता बिष्टा करूया
जरा फिरूया पण आज भाईंदर जरा फिरून घेऊया. काय माहिती खूप भाईंदर मध्ये खूप काय काय आहे. बघूया काय कुठे कुठे आपल्याला जाता येते ते बघूया आधी. अजून इथून आम्हाला गाडी दाखवतो तुम्हाला. खाडीला मला माहिती आहे, मला रस्ता माहिती नाही. इथून चालूच जायला किती टाइम आहे. एक काम करूया, आता खूप टाइम आहे आपल्याकडे. 4 तर वाजले म्हणजे इथे 5-5:30ला सुरू होणार. तर त्या हिशोबाने आता आम्ही आधी नाश्ता करतो. मेन तर आधी नाश्ता. भूक लागली खूपच. आणि नाश्ता झाल्यावर मग कुठे फिरायचं ते आपल्याला ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल. चला आता नाश्ता करूया आणि मग नाश्ता करताना तुम्हाला भेटूया. आता आम्ही फिरत बघा कुठे आलो आहे. या गार्डनमध्ये चाललो आहे. नेताजी सुभाषचंद्र मैदान. हे बघा देतील काय जायला पण. देणार ना. आई शपथ मस्त मैदान आहे. हे बघा एक नंबर आहे ना. आता आम्ही तिकडे काय करायला तिकडे टाईमपास तर आहे नाही. जोगेश्वरी बीट्स ते सगळे तर सामान बिमान त्यांचं इन्स्ट्रुमेंटचं सगळं चालू आहे लावायचं. लायटिंग बिटिंग. आणि तो जो मंडळाचा आपला मित्र भेटलेला आहे तो बोलला की 5-5:30 तरी वाजणार. आणि आत्ताशी फक्त 4 वाजलेत. किती झालेत? 4 वाजून 5 मिनटं झालेत. आम्ही फिरत आता आलो इथे या गार्डनमध्ये. आता बघूया इथे फोटो बिटो काढूया जरा. खूप मोठं मैदान आहे. खूप मोठं मैदान आहे. खूप म्हणजे ओरम खेळण्यासाठी बघा खूप मजा आहे. किती मोठं ओरम खेळण्यासाठी खूप मजा आहे तिथे. आता इथे जरा फोटोशूट करूया. काय फोटोशूट करूया मग. तुम्ही जरा चांगले माझे फोटो काढा. मी पोस्ट करू शकतो असे. आपण पोस्ट करूया. हा बघतोय बघा कसा ब्लॉग बनवतोय. ब्लॉग बनवतोय तर बघतोय. आणि आता कॅमेरा दाखवलं तिकडे बघितलं आहे त्या. जाऊ दे बघा. याचं बघा स्नॅप चालू झाल्या. हे बघा किती आता स्नॅप काढत राहणार बघा. नुसते स्नॅपच काढणार तो आता इथे येऊन. बाय तू देख रहा था शर्मा रहा क्यों इतना. ब्लॉग बना रहा हो. सब्सक्राइब कर चैनल को. नाम क्या है तेरा? सबीर. इधर ही रहता है तू? ठीक है. तर चला आता इथे फोटोशूट करूया थोडा वेळ आणि बघूया कसं काय. वनचट जीवन चैनल को सब्सक्राइब कर. वनचट जीवन प्रेस करना. सब करना. चला आता इथे फोटोशूट करूया जरा वेळ आणि मग बघूया कसं काय. गोरी पाडे का नाम रोशन होण्याची. तर आता आम्ही फोटोशूट चालू करतोय. तर आता ह्याच्या पुढचा थोडा ब्लॉग आपला युवराजभाई बनवणार. युवराजभाई आपला पहिल्यांदा ब्लॉगिंग बघा कशी करतोय. कमेंटमध्ये सांगा. हे घे पकड. बोल काय तरी. तर आता हे लोक फोटोशूट करणार. हां बरोबर. ह्या लोकांचा व्हिडिओ शूट करतो. तुम्ही बघा आता. लोकेशन दाखव. लोकेशन बघा. हे बघा मला पण दाखव. हा तुला दाखवला रे मामा. लोकेशन भारी लोकेशन आहे. तर आता आम्ही मस्त वगैरे इथे पण दाखव. इथे दाखव. मला दाखव. असं दाखव. आता नवीन आहे ना तर शिकतोय. चालेल. आता जरा वेळ फोटोशूट करूया. 4 तर वाजले. 4 वाजून गेलेत. 4:30 वाजत झालेत. जरा वेळ फोटोशूट करूया आणि मग तिकडे लोकेशनवर जाऊ. अजून आम्ही काय नाश्ता नाही केला कारण का इथे एक पण नाश्ता करायचं दुकान नाही. ना वडापाव चायनीज बिनीज काहीच नाही. म्हणजे इथे काहीच नुसते कुरकुरे वेफर तेच आहे. तर आम्ही नाश्ता करायचा पण आता शोधतोय कुठे नाश्ता भेटतोय काय. पण नाश्ता पण नाही भेटत आहे. आता बघूया कसं काय आहे. पुढचं आपल्याला ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. थोडा वेळ आता आम्ही इथे थांबू. 5 वाजेपर्यंत थांबू. मग नाश्ता वगैरे करू आणि डायरेक्ट मग लोकेशनला जिथे स्टार्ट होईल तिथे. कारण की तिथे तर टाईम तर लागणार आहे. 5-5:30 होऊन जाणार. 6 वाजतील म्हणजे चालू होईपर्यंत. तर तुम्ही ब्लॉग आता एन्जॉय करा. पुढे काय आहे. आणि युवराजने जे पण आता ब्लॉग शूट केला आहे तो आता गोड माना. हे लोक बघा इथे कसे फोटोशूट करतात आहे. अरे हात दिसतो बघ. काय दिसत आहे. चालू केला. हा चालू आहे. बोल काय बघा कसे फोटोशूट करतात हे लोक इथे. जागा चांगली भेटली की नाही यांचं चालू होतं फोटो काढणं. काहीच काय नाही. थोडे फोटो चांगले काढले की इंस्टाग्रामला पोस्ट करायला भेटतात. याचे पोस्टिंगच नाही. तर आता कॅमेरामॅन चेंज झाला आहे. पत्तू फोटोग्राफरचा आता युवराज फोटोग्राफर झाला आहे. पत्तूचे फोटो बघा. म्हणजे आमच्या एरियातले जे पोरं आहे लोकेशन चांगली भेटली नाही की चालू होतात फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे. तरी एक आपला एक पार्टनर नाही आला आहे. म्हणजे जो मेन एडिटर आहे कॅमेरामॅन आहे ओमकार येवले. आला नाही. तो एडिटर पण आहे आणि मस्त फोटो काढतो.
तर त्याला आता आम्ही मिस करतोय. दाखव फोटो दाखव. हे बघा फोटो बघायचा, एक नंबर आला, एक नंबर, पोस्ट करायसारखं आहे. अजून एक काढतो ते उभा राहा. हां एक नंबर. हा युवराज, तुला ब्लॉगिंग आता तुलाच देतो मी, सोडून देतो. हा काय हा सर आता बघू थोड्या वेळ, आता फोटो वगैरे काढू मग तुम्हाला भेटू. आता जास्त मी काय शूट नाही घेत ब्लॉग, कारण काय लय मोठा होईल मग ब्लॉग, कारण काय संध्याकाळी पण मग ते शूट करायचं आहे बँजोचं आणि पाठपूजनचं ते सगळं. मग बघूया आता पुढचं कसं काय. समोर बघा हे जे आता इथे स्टॉल आहे, इथे मंचुरियन चायनीज बिल ते सर्व आता आम्ही खातो आहे. युवराज भूक लागली आहे ना? खूप भूक लागली आहे ना आता. म्हणजे आम्ही कमसे कम त्या गार्डनमध्ये ना 2 तास तरी घालवते, 4 ते 5, 5:30 वाजले आता. 2 तास म्हणजे पकडा. आता नाश्ता करायला आलो, खूप भूक लागली म्हणजे. तर आता चायनीज बेल मंचुरियन ते सर्व आम्ही खातो आहे. मग बघूया तिकडे झालंच तर लोकेशनच्या इथे जाऊया आणि बघूया कसं काय तिकडे. अजून तयारी झाली आहे की नाही, मला तर वाटत नाही अजून झाली आहे ना, नसेल झाली अजून जरा टाईमपास करूया, जरा वेळ अजून टाईमपास करूया. आधी इथे नाश्ता वगैरे करूया, 5:30 झाले, नाश्ता वगैरे करूया आणि मग बघूया कसं काय पुढचं. का तू खातो? नाश्ता करायला आहे, चायनीज बेल मंचुरियन चायनीज बेल. खतरनाक आहे बत्तू. मस्त आहे. हे तुला काय बघा. हां चांगली आहे ना टेस्ट? चला आता हे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आत्ता आम्ही ते चायनीज बेल मंचुरियन चायनीज बेल खाल्ली, आता परत वडापाव खायला आलो. नाश्ता फुल भूक लागली आहे ना, म्हणून खतरनाक भूक लागली. इथे स्टॉल आहे, इकडे आलो आम्ही. आता परत नाश्ता करतो. आता किती 6 वाजत आले वाटतं, 1 मिनटं बघतो. हां 6 वाजायला 10 मिनटं आहे. फटाफट आता नाश्ता करतो. बघूया आता अजून फुरसत आहे वाटतं. ढोलताशा पथक आम्ही आता बघितलं, एक आलं आहे ढोलताशा पथक आणि जोगेश्वरी बीचचं पण तयारी चालूच आहे. बघूया कसं काय. मग आता खातो, आधी भूक लागली आहे, लय जोरदार तुफानवाली भूक लागली आहे. नाश्ता करतो आणि मग भेटतो.
आहे 2024 मंडळाचं ऑफिशियल टी शर्ट मीरा भाईंच्या विघ्नहर्त्याचं
यांच्या बुद्धियुक्तीचा राजाने आता युगात अरे युगत मांडली युगत मांडली युगत करने का आराम से लेने का। आपला जो पण आहे ब्लॉग शूट करून झाला आहे, तर खूप मजा आली. अजून चालूच आहे आता, तर आम्ही लवकरच निघतो आहे. आता 10 वाजायला 15 मिनटाचं बाकी आहे, तर आम्ही आता निघालो आहे. आता बघू, रिक्षाने जाऊ आणि मग स्टेशनला जाऊ, तिकडनं मग डायरेक्ट घरी, कारण ब्लॉग पण एडिट करायचं आहे, सगळं बाकी आहे. तर आता आम्ही निघालोच आहे तिघं, आता रिक्षा वगैरे पकडतो. तर आज खूप मजा आली, म्हणजे तुम्ही बघितलं दहिसरपासून आपलं ट्रॅव्हलिंग, दहिसर ते आम्ही भाईंदरला आलो आणि 3 तास आमचे वाया गेले. 4 ते 7, 7:30पर्यंत आम्ही असेच फिरत होतो, नाश्ता बिष्टा त्या गार्डनमध्ये तुम्ही ब्लॉग बघितला. तर आता आम्ही चालले फायनली घरी. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, जास्त आता घरी गेलो तर जास्त मोठा होईल ब्लॉग, म्हणून मी आता लवकर एंड करतो आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला जरूर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट पण करा. आणि भेटूया असं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.